ड्रेस निवडणं हा मुलीच्या आयुष्यातील सर्वात मोठा एक टास्क आहे, जो की निवडला जात नाही पटकन. कामावर पोहोचले होते, सरळ तिथे जाऊन चहा पिला आणि सरळ दुपारी आम्ही बाहेर चाललो होतो आज लंच करायला. कारण सर्वांचं मन झालं होतं की चला बिर्याणी वगैरे खायला जायचं आहे. तर आम्ही सर्व चाललो होतो आणि ती मला सांगत होती की मी दुसऱ्या स्टोअरला गेले होते, तर तिथली मुलं मुली मला म्हणत होते की आम्ही ब्लॉग्स वगैरे बघतो सोनल कांबळेचे वगैरे. ते ऐकून खूप चांगलं वाटलं. आणि इथे आम्ही पोहोचलो होतो बिर्याणी वर्ल्डला, जे की अशोका मार्गच्या इथेच आहे जवळ, आणि खूप छान होती तिथली. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही पण तिथली बिर्याणी टेस्ट करा. आणि इथे आम्ही चाललो होतो आमध्ये, आणि बस नंतर मी काहीच क्लिप नाही घेतला. सरळ इथे आता घरी चाललो होतो, तिला बाय केलं. घरी पोचल्यावर आमच्या बाईची मस्ती बघायला भेटली घरी गेल्या गेल्या. आणि तुम्हाला सांगताना मला खूप आनंद होतोय की मी ही पॅकिंग कशासाठी करते, कारण की माझ्या भाऊची आहे एंगेजमेंट. त्यासाठी आम्ही सर्व पॅकिंग वगैरे करत होतो, कारण एंगेजमेंट आहे गावाला आणि उद्या सकाळी आम्हाला 9-9:30 वाजताच निघायचं होतं. आणि आजपर्यंत सुद्धा काहीच पॅकिंग झालेली नव्हती. मी कामावरून आलेले होते तेव्हा कपडे वगैरे काढले आणि इतकं कन्फ्युजन. जायचं आहे फक्त 2 दिवसासाठी, पण कपडे काय घ्यायचे एवढं मोठं कन्फ्युजन आहे. पॅकिंगच होत नव्हती. त्यात झोप लागत होती, भूक पण लागलेली होती, झोपायचं पण होतं लवकर, सकाळी लवकर उठायचं. आणि इथे मम्मीने डब्बे बिब्बे सर्व पॅक करून घेतले होते रस्त्याने खायला. आणि ते मी हेच म्हणत होते की पॅकिंगच होत नाही पटपट. आणि माझ्या आयुष्यासारखी ही चेन पण एकमेकांमध्ये एकदम गुंतून गेलेली होती. इथे सर्व मेकअपचं सामान पॅक करत होते, जे की सर्वात मेन सामान आहे. आणि हे मी फक्त शोसाठी घेऊन चालले, कारण तिथे काही एवढा टाईम राहणार नाही हे सर्व करण्यासाठी. जी मेन गोष्ट आहे, जी मी एकदम बसून निवांतात करते, जे की मेकअपचं सामान भरायचं. आणि मला खूप जण बोलले होते की तुझ्या गावाचा व्हिडिओ टाक, गावाचा व्हिडिओ टाक. तर मी त्यांना सांगू इच्छिते की माझं गाव आहे खूप लांब, माझं तिथे जाणं सारखं पॉसिबल नाही आहे. शेवटी मी आज जाणारच आहे, तर मी व्हिडिओ टाकेल पण. आणि हा ड्रेस निवडणं म्हणजे बापरे बाप, म्हणजे काय घालायचं मला तो प्रश्न सापडत होता. शेवटी मी पॅक करून घेतले जे होते ते. आणि मी कुठं चालले हे मी तुम्हाला सांगेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय, गुड नाईट.